मेरा नाम क्रिश भगत है। मैं उल्लासनगर 4 में रहने वाला हूँ। अंबेडकर चौक। हमारा रूम ओनर ने हमको मारा है 6 जन लेके। क्यों मारा है? क्योंकि हमने उनको बोला था पानी छोड़ने के लिए, मतलब 4-5 दिन से पानी नहीं छोड़ रहे थे रेगुलर, और हमारे पैसे भी नहीं दे रहे थे। हम जो मांग रहे हैं हमारा डिपॉजिट वो भी नहीं दे रहे थे। फिर उनको हमने आज हमको मिले 7-10 के दौरान 7-10 के दौरान मिले वो हमको। फिर उनको मेरे मम्मी ने बोला कि पानी क्यों नहीं छोड़ रहे हो। फिर उनका बड़ा लड़का मेरी मम्मी से बदतमीजी से बात करने लग गया मेरी मम्मी के आंख पे। फिर मेरे भाई भाई आया बीच में, तो भाई को भी मारा। मुझको दूसरे माले से फेंकने की कोशिश की गई, और मेरे सर के ऊपर वो नहीं रहता क्या, गिरे नहीं रहता क्या, जो पूरा क्या बोलते हैं जैसे लोहा काटते हैं, वो मेरे सर में मारा। और मारा मेरे भाई के आंखों में पूरा मिर्ची पाउडर डाल दिया, और उसको भी किससे मारा, बैट से मारा, रॉड से मारा। और मम्मी को भी बाथरूम में गिरा गिरा के मारा। किसने मारा है? उनके नाम पता है आपको? नाम नहीं पता, क्योंकि वो हम लोग उससे ज़्यादा मेरे को भाई को मालूम रहेंगे, मैं उनसे ज़्यादा बातचीत नहीं करता। कितने लोगों ने मिलकर आपको हमला किया? टोटल 6 जन थे। कौन कौन? उनके 2 बेटे, वो उनका वो जो था रूम वाला वो, उसकी औरत, और एक वॉचमैन, और एक बाहर से कोई तो मंगाया तो मैंने। माझं नाव प्रतीक अशोक भगत आहे। सुभाष टेकडी या परिसरात मी राहतो इथे विजयन ज्वेलर्सच्या समोर। संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यानमध्ये रूम मालकाने आमच्यावरती जीवघेणा हल्ला केला आहे। कारण हे होतं की त्यांनी आमचं डिपॉझिट घेतलेलं आहे, हेवी डिपॉझिटवरती, आणि तो फंड आम्हाला रिटर्न करत नाही आहे। रक्कम किती? रक्कम 1.5 लाख रुपये घेतलेली त्यांनी आमची। रूम मालक ना केअरटेकर होता? आणि तो रूम मालक ही नाही आम्हाला नंतरून कळालं तो केअरटेकर आहे। जेव्हा मी त्याला आमचे पैसे मागायला गेलो तर त्यांनी सरळ नकार दिला। तर रूम मालकाचं नाव काय आणि रूम मालकाचं नाव चंद्रभान सिंग आहे। किती लोकांनी हमला केला? 5 ते 6 जणांनी। त्याच्याबद्दल हमला करण्याचा प्रकार काय? त्यांनी जसं तो 6:30-7च्या दरम्यान घरी आला, आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट आधी शिवेगाळ चालू केली, तुम्ही खालच्या जातीचे आहात, तुम्ही आमच्याकडनं पैसे कसे मागताय। त्यानंतरनं त्यांनी त्याच्या बायकोनी आमच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकल्या आणि आम्हाला मारहाण चालू केली। अजून माझी आई आणि माझा लहान भाऊ ते ॲडमिट आहेत। तरीही पोलिसांनी अजून आमची तक्रार घेतलेली नाही। 4 तास झालेत आम्ही अजून बाहेर उभे आहेत। आता 1:30 वाजले रात्रीचे, पण पोलिस अजून काही तक्रार घेत नाही। आम्हाला नाही माहीत हे का असे करतायत ते। आणि जसं मारून झालं यांनी आम्हाला बाहेरून बंद केलं, लॉक केलं, आणि हे आधी इकडं आले, म्हणून आम्हाला याला इकडं थोडा वेळ झाला, अर्धा तास लेट झाला यायला। तर अजूनही हे आम्हाला फिरवतायत, आमची तक्रार घेत नाही आहे। तर आम्हाला माझी विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा, आणि या चंद्रभान सिंग या व्यक्तीनामक आम्हाला जीवाचा धोका आहे। आणि जातीवरती हे लोकांनी 3 दिवसापासून आम्हाला शिवाय देतात। आज पण तेच शिवाय दिल्या परत त्यांनी। त्याला आज मी जेव्हा जाब विचारला, बाबा तू का शिवाय देतोय आम्हाला, तर त्यांनी डायरेक्ट येऊन आम्हाला घरात घुसून मारहाण केलेली आहे। तर माझी ही विनंती आहे की मला न्याय मिळावा याबाबत। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।